एका जन्मी बोधिसत्व सिंह होऊन एका टेकडीवर गुहेत राहत असे। त्या गुहेच्या पायथ्याशी एक तळे होते। एके दिवशी एक मृग त्या तळ्याच्या काठी गवत खात असताना सिंहाने पाहिले व टेकडीवरून खाली उतरून मोठ्या वेगाने त्याने त्या मृगावर झडप घातली। सिंहाची चाहूल ऐकल्याबरोबर मृगाने पळ काढला आणि त्यामुळे बोधिसत्वाची उडी चुकून तो तळ्याच्या काठच्या चिखलात रुतला। 7 दिवसपर्यंत तो तेथेच अडकून राहिला। त्या बाजूने एक कोल्हा पाणी पिण्यासाठी येत होता। सिंहाला पाहिल्याबरोबर तो पळू लागला, परंतु सिंह मोठ्याने ओरडून म्हणाला, बा कोल्ह्या, असा घाबरून पळून जाऊ नकोस, मी चिखलात रुतून दुःख भोगीत आहे। जर यातून पार पडण्याचा काही मार्ग असेल तर शोधून काढ। कोल्हा म्हणाला, कदाचित मला काही युक्ती सुचली असती, परंतु तुम्हाला जीवदान देणे म्हणजे माझ्या जीवावरच संकट ओढवून घेण्यासारखे आहे। तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याला सांगा। घरी माझी बायको व आई वाट पाहत असतील, तेव्हा मला लवकर गेले पाहिजे। बोधिसत्व म्हणाला, बाबा रे, तुझा मुद्दा खरा आहे, तथापि तुला मी सर्वथैव मित्राप्रमाणे वागवीन असे अभिवचन देतो। जर तू मला या संकटातून पार पाडलेस तर तुझे उपकार मी कसा विसरेन। कोल्ह्याने त्याच्या 4 पायाजवळचा चिखल उकरून काढला व तळ्याच्या पाण्यापर्यंत वाट करून पाणी तेथे शिरेल असे केले। तळ्याचे पाणी आत शिरल्यावर बोधिसत्वाच्या पायाखालचा चिखल मऊ झाला आणि त्याला अनायासे बाहेर पडता आले। त्या दिवसापासून सिंहाची आणि कोल्ह्याची फार मैत्री जडली। कोल्ह्याला दिल्यावाचून सिंह पकडलेल्या शिकारीचे मांस खात नसे। काही दिवसांनी तो कोल्ह्याला म्हणाला, तू दूर राहत असल्यामुळे तुझी भेट घेण्यास मला त्रास पडतो। जर तू माझ्या गुहेजवळ येऊन राहशील तर बरे होईल। तुला एखादी सोयीस्कर जागा मी देईन। कोल्हा म्हणाला, पण मी विवाहित आहे, तेव्हा माझ्या बायकोची आणि माझी सोय कशी होईल? सिंह म्हणाला, तुम्हा दोघांचीही व्यवस्था होण्यास अडचण पडणार नाही। शिवाय माझी बायको मी शिकारीस गेल्यावर गुहेत एकटीच असते, तिला तुझ्या बायकोची मदत होईल आणि आपण सर्वजण मोठ्या गुण्या गोविंदाने राहू। सिंहाच्या सांगण्याप्रमाणे कोल्हा सहकुटुंब येऊन सिंहाच्या शेजारी एका लहानशा गुहेत राहिला। सिंह शिकार मारून आणल्यावर प्रथमतः एक वाटा घेऊन कोल्ह्याकडे जात असे व त्याची आणि त्याच्या बायकोची तृप्ती झाल्यावर मग राहिलेले मांस आपल्या स्त्रीला देऊन आपण खात असे। काही कालाने कोल्हीला 2 पोरे झाली आणि सिंहिणीलाही 2 पोरे झाली। तेव्हापासून सिंहीण कोल्ह्याच्या कुटुंबाचा मत्सर करू लागली। आपल्या पतीने शिकार मारून आणावी व कोल्ह्याच्या कुटुंबाने यथेच्छ मांस खाऊन चैन करावी हे तिला बिलकुल आवडेना। याशिवाय बायकोचा स्वभाव फार संशयी असतो, त्यामुळे तिला असे वाटले की कदाचित सिंहाचे प्रेम त्या कोल्हीवर असावे, नाहीतर आपल्या मुलांना मांस देण्यापूर्वी त्याने ते तिच्या मुलांना दिले नसते। काही असो, कोल्हीला तेथून हाकलून द्यावे असा त्या सिंहिणीने बेत केला आणि आपल्या पोरांना पाठवून तिच्या पोरांना त्रास देण्यास सुरुवात केली। कोल्ह्याला घेऊन सिंह शिकारीला गेल्याबरोबर इकडे सिंहाचे पोरगे कोल्ह्याच्या पोरांना भय दाखवित असे। कोल्हीन सिंहिणीजवळ गहाणे घेऊन येत असे, तेव्हा सिंहीण म्हणत असे की येथे राहिली आहेस कशाला? माझी पोरे तुझ्या या पोरांना त्रास देतात, तर चालती हो येथून त्यांना घेऊन त्यांच्या कागाया घेऊन आलीस तर ते मला मुळीच खपणार नाही। कोल्हीला हा ताप फारच असह्य झाला व तिने ती गोष्ट आपल्या नव्याला कळविली। दुसऱ्या दिवशी कोल्हा सिंहाला म्हणाला, महाराज, मी आपला आश्रित आहे। आश्रितावर आश्रयदात्याचा सदोदित हक्क असतो, असा न्याय आहे। जर आपणास माझे वास्तव्य येथे नको असेल तर आपण हक्कानेच मला येथून जाण्यास सांगा, म्हणजे माझ्या कुटुंबाला घेऊन मी ताबडतोब निघून जातो। परंतु आपल्या मुलांकडून आणि कुटुंबाकडून माझ्या बायको मुलांना त्रास होणे हा सरळ मार्ग नव्हे। सिंहाला खरी गोष्ट काय होती हे मुळीच ठाऊक नव्हती, परंतु चौकशी अंती त्याला सर्व काही समजून आले। तेव्हा तो सिंहिणीला म्हणाला, भद्रे,
मागे एकदा 7 दिवसपर्यंत मी या गुहेत परत आलो नाही हे तुला आठवते काय? सिंहीण म्हणाली, होय, मला आठवते. कारण की त्यावेळी स्वतःच शिकार करून निर्वाह करण्याचा माझ्यावर प्रसंग आला होता. मला असे वाटले की आपण कोठे तरी शिकारीच्या नादाने भटकत गेला असाल. सिंह म्हणाला, नाही भद्रे, मी भटकलो नाही. डोंगराखाली असलेल्या तळ्याच्या काठी मी चिखलात रुतून राहिलो होतो. केवळ लाजेखातर ही गोष्ट मी तुला सांगितली नाही. त्या प्रसंगी या कोल्हाने मोठ्या युक्तीने मला त्या संकटातून पार पाडले. तेव्हापासून त्याची माझी मैत्री जडली. भद्रे, जरी आपला मित्र आपल्यापेक्षा दुर्बल असला तरी जोपर्यंत तो मित्र धर्माने वागत आहे तोपर्यंत त्याची अवहेलना करता कामा नये. तोपर्यंत त्याला आपला बांधव, सखा किंवा मित्र असे म्हणण्यास हरकत नाही. जरी हा कोल्हा दुर्बल प्राणी आहे तरी त्याने मला प्राणदान दिले आहे हे लक्षात ठेव आणि मनातील सर्व कुशंका सोडून दे. आपल्या मुलांप्रमाणे त्याच्याही मुलांवर प्रेम करीत जा व त्याच्या स्त्रीला आपल्या बहिणीप्रमाणे मानित जा. सिंहाचा उपदेश सिंहिणीने मोठ्या आदराने पाळला आणि असे सांगतात की त्या सिंहाच्या आणि कोल्ह्याच्या कुटुंबाची मैत्री 7 पिढ्यांपर्यंत अव्याहत चालली होती.